शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कवठेमाई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, मलठण येथे श्री वीर हनुमान मंदिरात, तर फाकटे येथील श्री राम मंदिरामध्ये तसेच टाकळी हाजी, जांबूत, पिंपरखेड, अहमदाबाद, काठापूर आणि परिसरातील गावांमध्ये श्री राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हिंदूंचे आराध्य दैवत असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मदिन शुक्रवारी संपूर्ण देशात रामनवमी उत्साहाच्या रूपाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो। शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातही शुक्रवारी श्री रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली। कवठेमाई येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये भजन कीर्तन होऊन दुपारी 12 वाजता श्री रामाचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। उपस्थित भाविकांना यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याचे कुमार गोरे पाटील यांनी सांगितले। समस्त ग्रामस्थ रामनगर येथेही रामनवमी उत्साहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तसेच फाकटे येथे यात्रा उत्सवाचे आयोजनही करण्यात आले होते। त्या निमित्ताने गावातून प्रथमच विक्रीकर निरीक्षक पदी निवड झालेल्या मनीषा अंकुश घोरे आणि मागील महिन्यात पंजाबमधील कुपवाडा येथे 5 दहशतवाद्यांना आपल्या जबरदस्त कामगिरीने कंठस्नान घालणाऱ्या येथीलच सचिन गोरक्ष ढोबळे या दोघांचा गावाच्या वतीने माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला। शिरूर तालुक्यातल्या पश्चिम भागातील फाकटे या गावामध्ये शिक्षणाचं महत्त्व जाणत आणि आपल्या जिद्दीच्या आणि सामर्थ्याच्या जोरावर या गावातील कुमारी मनीषा अंकुश पाटे हिने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विक्रीकर निरीक्षकपदी तिची निवड झालेली आहे। तसेच या गावचा हा जो तरुण आहे कुपवाडा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या हल्ल्यात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा हा या गावचा सुपुत्र भारताचा सैनिक आहे। सलाम त्याच्या कामगिरीला। पाहूयात सचिनच्या शब्दामध्ये सचिन काय म्हणतोय। 12 फेब्रुवारी 2016 मध्ये कुपवाडा सेक्टरमध्ये झालेल्या एक घरामध्ये घुसखोरीमध्ये आमची 9 जणांची टोळी असताना त्यामध्ये आमचे 9 जणांपैकी 2 साथीदारांना गमावण्याचं दुःख मी आयुष्यभरही विसरू शकत नाही। तसेच आमचे ही लढत आमची दुपारी 1:30च्या सुमारास झाली होती। 1:30 ते 3 वाजेपर्यंत फक्त ही लढत आमच्या 9 जणांमध्ये व ते अतिरेकी 5 जणांनी यांच्यामध्ये होती। अशा या कामगिरीमध्ये या दहशतवाद्यांना आम्हाला कंठस्नान घालण्यामध्ये आम्ही महत्त्वपूर्ण कारवाई केली। नमस्कार, मी मनीषा अंकुश पाटे। माझ्यासोबत माझे वडील आहेत। माझी 2015 मध्ये झालेल्या विक्रीकर निरीक्षक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेत विक्रीकर निरीक्षक या पदी निवड झाली आहे। तर हे यश मिळवण्यासाठी मला माझ्या आई वडिलांचं कष्ट किंवा त्यांनी दिलेला पाठिंबा हा जास्त महत्त्वाचा वाटतो। मला त्यांनी एक मुलगी म्हणून कधी कोणत्या गोष्टींसाठी रेस्ट्रिक्शन नाही घातले आणि त्यानंतर माझ्या करिअर निवडीमध्ये किंवा अभ्यासामध्ये मला सतत पाठिंबा देत राहिले। माझे आई वडील अशिक्षित आहेत, त्यांना माहीत नाही